मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी संप पुकारलाय। त्याविरुद्ध आता गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये याचिका केली आहे। मात्र त्यांच्या या भूमिकेवरून अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक बनल्यात। पाहूया त्या संदर्भातला विशेष रिपोर्ट। तेव्हा सत्तेमध्ये महाविकास आघाडी होती तेव्हा एसटीच्या कष्टकऱ्यांसाठी सदावर्ते सरकारच्या विरोधात याचिका करते होती। आता जेव्हा महायुती सत्तेत आहे तेव्हा सरकार विरोधात संप पुकारणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या विरुद्ध सदावर्तेंनी याचिका केली आहे। सदावर्तेंनी गेल्या 2 वर्षात अनेकदा बेमालूमपणे भूमिका बदलल्या आहेत। 2 वर्ष झाली तर एसटीचं विलीनीकरण झालेलं नाही। या महिन्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही रखडला होता। मात्र कष्टकऱ्यांसाठी जवळपास 2 महिने संप करणारे सदावर्ते आता अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात कोर्टात पोहोचले आहेत। बँकेची छोटवर लोकांनी विलीनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणी कष्टकरी स्टेअरिंगवर बसणार नाही। स्टेअरिंगवर बसायचं असेल तर शरद पवारनी बसायचं, घंटी मारायची असेल तर परबनी मारायची आणि अजित पवारनं बसमध्ये बसून प्रवास करायचा। ही आमची बँकेची छोटवर भूमिका आहे। ह्या म्हणजे सध्याच्या संपामुळे 78,000 सरकार 78,000 माझी बालगोपाळ छोटी उद्याच्या भारताचं भविष्य असलेली मुलं ही कुपोषण फेस करत आहेत। एसटी महामंडळांचं इतकं लाखो रुपयाचा त्यांनी घोटाळा करून केली, तो आता आमच्यावर अत्याचार करून बघतोय। त्यांना म्हणा 5,000 तुमचं कुटुंब चालवून दाखवा। अरे तू काय पैसे खाऊ एवढा मोठा झालायस तू। तिच्या संपामध्ये करोडो लाखो रुपये ह्या गुणवंत सदावर्तेनं खाल्लेले आहे। शासनाला माहिती आहे, पण हे शासन डोळे बंद कान उघडे करून ऐकत नाही आहे आणि तुम्हाला विचारत नाही। सर्वांमध्ये ढवळाढवळ करता आणि मागे हटता। जाण्याची दलाली करणं बंद करा तुम्ही। दलाल आहे गुणवंत सदावर्ते हा यांनी बिलकुल आमच्या नादी लागू नये। जी मुलं आज कुपोषण फेस करत आहेत, जी माता म्हणजे ज्या गर्भवती माता असतात, नुसतं मुलंच नाहीत तर त्या गर्भवती मातांचं लसीकरण, त्या गर्भवती मातांच्या संदर्भातला न्यूट्रिएंट फूड हे सगळं त्या शाळेतून मिळतंय। ह्या माता कोण आहेत? ह्या माता दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या आहेत। ह्या माता कोण आहेत सरकार? ह्या ट्रॅक्टरवाल्या माता नाही आहेत। ह्या माता कोण आहेत सरकार? ह्या कार जीपवाल्या नाही आहेत। ह्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या माता नाही आहेत। जी गरोदर माता आहे, जी स्तनदा माता आहे, तिच्या आरोग्याची, त्या बालकांच्या आरोग्याची, त्यांची ही सगळी ती काळजी घेते। पण त्यावेळेस ह्या साहेबांना आमचं लक्षात आलं नाही की आम्ही काय काम करतो। पण आता गेली 41-42 दिवस झालं अंगणवाड्या बंद आहेत आणि लगे बालकं कुपोषित झाली का हो? एवढा सकस आहार हे सरकार देतं का ह्या अंगणवाडीतल्या बालकांना? 1 महिन्याचं जे धान्य येतं ते 2 महिन्याला येतं। 2 महिन्यातून एकदा धान्य दिलं जातं। शिरा आणि उपीट हे सकस मानलं जातं का? हा आहार सकस आहे का? सकस कुठल्या ह्याला म्हटलं जातं हे तरी हे साहेबांनी जाणून घ्यायचं ना। बालकं कुपोषित होऊ नये म्हणून जर लक्ष दिलं असतं तर ही वेळ आलीच नसती ना सरकारवर। ह्या सरकारच्या बरोबरीने जाऊन त्यांनी आमच्या अंगणवाडीचा संप मोडीत काढायचं ठरवलेलं हे त्यांच्या याचिकेवरनं आमच्या लक्षात येते। सरकारला कुणीही डेडलाईन देऊ शकत नाही असं म्हणून सदावर्तेंनी जरांगेंच्या मागण्यांना विरोध केला। मात्र जेव्हा सदावर्तेंनी स्वतः एसटीचा संप पुकारला होता तेव्हा ते स्वतःच विलीनीकरणावरून सरकारला डेडलाईन देत होते। मैदानच्या पोलीस निरीक्षकांना मी सांगत आहे, वॉर्निंग देत आहे। पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंना मी सांगत आहे, पोलीस महासंचालक संजय पांडेंना मी सांगत आहे, जर तुम्ही माझ्या कष्टकऱ्याच्या केसाला धक्का लावला तर तुमचे सिव्हिल सर्व्हिसचे रूल मी कोळून पिलेले। श्री जरंगे पाटील यांना जर तशा प्रकारची ॲडोमेंट भूमिका, बेकायदा वर्तन होणार असेल तर त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास समोर वेळ पडली तर प्रतिबंध करावा। तेवढंच नसेल, होऊन जमत नसेल तर योग्य ती अटक सुद्धा करावी अशी मी मागणी केलेली आहे। 2 वर्षापूर्वी सरकारने ठरवलं तर काही तासात एसटी विलीनीकरण होऊ शकतं असा सदावर्तेंसह भाजप नेत्यांचा दावा होता। आज 2 वर्ष झाली, मात्र विलीनीकरण एक प्रक्रिया असल्यामुळे त्याला वेळ लागेल असं आता सदावर्ते म्हणतायत। विलीनीकरणाचा निर्णय आज घ्यावा आणि विलीनीकरण सहज होऊ शकतं। विलीनीकरणाच्या व्यतिरिक्त
चर्चा होऊ शकत नाही. डंके की चोट पे सिर्फ विलीनीकरण. आणि नवीन कमिटीनी निर्णय घ्यावा विलीनीकरणाच्या बाबतीत. त्यासाठी नवीन कमिटी स्थापित करून विलीनीकरण करून द्यावं. 2 वर्षापूर्वी सदावर्तेंची एसटी विलीनीकरण हीच मुख्य मागणी होती. मात्र आता जेव्हा विलीनीकरणावर प्रश्न होतो तेव्हा सदावर्ते इतर सवलती मिळाल्याचा दाखला देतात. 60 रुपये तो म्हणतो नाही, विलीनीकरणाच आमचा मुद्दा आहे, त्यामुळे विलीनीकरणच मुद्दा आहे, बाकी सब बकवास आहे. पैशासोबत सौदा करताय, पगारीच्या पैशासोबत. थू त्या पैशावर, थू त्या पैशावर, थू त्या पैशावर. नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही तसं कोण म्हणलं? 48% DA दिलाय, परंतु एरियर्स राहील. गेल्या महिनाभरापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. अंगणवाडी सेविकांना सध्या 10,000 तर मदतनीसाला 5,000 मानधन आहे. यापैकी असंख्य अंगणवाडी सेविकांनी 500 रुपये मानधनावर काम करण्यास सुरुवात केली होती. 25 ते 30 वर्ष लोटल्यानंतर आता ज्या अंगणवाडी सेविका निवृत्त होतील त्यांना पेन्शन म्हणून 1ही रुपया मिळणार नाही. त्यामुळेच आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, तोपर्यंत मानधन 26,000 करा अशी मागणी आहे. माहितीनुसार अंगणवाडीची 20,000हून जास्तीची पदं रिक्त आहेत. काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस म्हणून 555 पदांची जाहिरात निघाली होती. यासाठी तब्बल 4,557 अर्ज आले आणि धक्कादायक म्हणजे 5,000 रुपये मानधनाच्या नोकरीसाठी इंजिनियर, MSc, DEd, BEd झालेल्यांचे अर्जही आले होते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.